महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आणि सिद्धी जोहरनं कोल्हापूरच्या पन्हाळ्याला वेढा टाकला. जगातलं पहिलं लॉकडाऊन 9 महिने महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती अनुभवलं. शिवा गेला, शिवा शरणागती पत्करला. महाराजांची पालखी निघाली. कुठे निघाली? विशाळगडाकडे. रात्रीचा दिवस होता, रात्र पडली होती, पाऊस पडत होता. समशर फिरवत बांधल सेना राजाला सुखरूप पोहोचत होती. घोडखिंडी जवळ आली, माणसं थांबली. बाजीप्रभू म्हणाले, राजा तुम्ही निघा. पण नाही, राजे म्हणाले, बाजी काका एकटं सोडू नाही राजे जावा. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र राजे जावा. तोफेचे 3 बार करा राजे, आम्ही सुखरूप येऊ. बाजी काका थांबले. सोबत बांधल सेना, राजांचं सैनिक निघालं. सोबत राजे पळत होते. पण इकडं बाजी प्रभू शेवटचा श्वास राजांसाठी बघत होते. जाता जाता महाराजांचं सैनिक कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावापाशी येऊन थांबलं. दिवसभर पोटात अन्न नव्हतं. आत एक माऊली उभारली होती. माऊली बाहेर आली, वयस्कर होती. तिने विचारलं, कोण रा तुम्ही? आम्ही शिवाजीराजाचं माणसं. काय काम काढलं? काय नाही. काय खायला आहे काय ग? पाणी आहे काय ग? दिवसभर पोटात अन्न नाही. ती माऊली आत गेली, अन्न आणलं, पाणी आणलं, खायला दिलं. विचारलं, कोण होतं? सोबत महाराज होते, पण सांगितलं नाही हे महाराज आहेत म्हणून. तिनं कधी महाराजांना बघितलं नव्हतं. ऐकून होती कोणीतरी राजा आहे, लोककल्याणकारी राजा आहे. महाराजांनी विचारलं, तिला वाटलं कोणीतरी सरदार आहेत. राजे म्हणतात, या आई तू आम्हाला पाणी पाजलंस, खायला दिलंस, बोल तुझी काय इच्छा आहे का? ती माऊली सांगते झाली, राजा आमच्या या पांढरपाणी गावात विहीर नाही. लेकींना लय लांब जावं लागतं आणि शत्रू सैन्य लेकी लांब एकट्या दिसल्यावरती इज्जत लुटत. राजाला सांगा लेकी बाळींसाठी एखादी विहीर बांधायला. आणि राजांचं सैनिक निघालं, विशालगडावरती पोचलं. तोफेचे बार केले. बाजी प्रभूंनी श्वास सोडला आणि 2 महिन्यात आजीने सांगितलं होतं पांढरपाणी गावात राजांना सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला. 2 महिन्यात महाराजांनी पांढरपाणी गावात लेकी बाळींसाठी एक विहीर बांधली. आजही कधीतरी गेलात पांढरपाणी गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात लेकी बाळींसाठी बांधलेली विहीर बघायला मिळते. विहिरीचं नाव आहे लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली विहीर. एवढे धावपळ आयुष्यात मरण बांधले, पण एक राजा स्वतःचं कर्तव्य विसरत नाही. रयतेची काळजी करणारा राजा, म्हणून या राजाला आपण जाणता राजा म्हणतो. का? जनतेची रयत हिताची कामं हा माणूस करतोय. पण आपण महाराजांना का मानतो? उभ्या आयुष्यात कुठेही जावा, कुठेही फिरा, पण या भावाचं एक वाक्य ऐकत आहे नो. रायगड किती लोकांनी बघितला? हात वरती करा. रायगड हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती? रात्री कमिटीनं मला नावं पाठवलं. तिकडे बरं झालं सुचते, लोणावळा, खंडावळा. लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला फक्त एक सांगायचं की बाबा आयुष्यात कुठेही नेऊ नकोस, आयुष्यात फक्त एकदा मला छत्रपती शिवरायांचा रायगड दाखव. का? अमेरिकेचे पंतप्रधान ज्यावेळी भारत भेटीला आले तर आपल्या भारतातल्या गाईड्सने विचारलं, सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू? तर अमेरिकेचे पंतप्रधान म्हणतात, ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे. फक्त एकदा रायगड बघायचा आहे. रायगडावरती काय बघायचं? काय बघायचं? आपल्या लेकाला घ्या, वेळ काढा, रायगडला घेऊन जावा, महाराजांची समाधी दाखवा. बाकी काही दाखवू नका, फक्त एक गोष्ट दाखवा. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. जगातला सगळ्यात मोठा अभियंता मी नाही. इतिहास सांगतो. का? समाधीपाशी न्यायचं. महाराजांनी आपल्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड दिलंय. किती वर्ष रायगड टिकणार आहे महाराजांनी त्या काळात लिहून ठेवलंय. तुमच्या घराची गॅरंटी आहे का? जायच्या अगोदर पडायला चालू होते, पण महाराजांनी दिले. इंजिनियरला फोन करा बरं, विचारा किती दिवस टिकणार आहे. नाही सांगत, महाराजांनी दिले. समाधीपाशी जायचं, पाठीमागं बघायचं. दगडावरती एक शिलालेख कोरलाय, आजही बघायला मिळतो. शेवटचं वाक्य आहे, मी नाही, महाराज म्हणतात,
काय म्हणतात, याव चंद्र दिवा करोती, म्हणजे काय, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत, चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना महाराजांनी चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ही आम्ही अक्कलकोटमध्ये चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे सगळ्यात मोठे पहिले शिल्पकार हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. झाडे लावा झाडे जगवा ही योजना महाराजांनी चालू केली. सिंधुदुर्ग किल्ला कधीतरी बघून या, साईडला सगळं खारं पाणी आहे, मधोमध किल्ल्याच्या गोड पाणी. असं का, असं का? मी एकाला विचारलं असं का, तो म्हणला महाराजांकडे जादूची कांडी होती. नाही, महाराजांकडे विज्ञानाची कांडी होती. अरे जादू टोला महाराजांनी उभ्या आयुष्यात कधीच केला नाही. तुम्हाला माहितीये महाराजांच्या मोहिमा कधी निघायच्या, अमावस्येच्या रात्री. चंद्र आले की मराठे गायब, मराठे आले की चंद्र गायब, असं आमचं समीकरण होतं. जगात सगळ्या लढाया अमावस्याच्या रात्री केल्या आणि अमावस्याच्या रात्री लढाया करून हिंदवी स्वराज्य उभा करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. पण असं का, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती साईडला सगळं खारं पाणी, मध्यमोद किल्ल्याच्या गोड पाणी. असं का? जगात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा शोध महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लावलाय. पडणारं पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पाणी सैन्याला पिण्यायोग्य करायचं. जगात एकमेव राजा करतोय छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला माहितीये अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय करून, तरी आम्हाला सरकारनं दिलं तरी आम्हाला बसू वाटत नाही. 395 वर्षापूर्वी इंडियन टॉयलेटचा शोध महाराजांनी लावलाय. आजही रायगडावरती जावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी शौचालय बांधल्याची तुम्हाला बघायला मिळतील. विष्टेचं डिकम्पोजिशन कसं करायचं जगात पहिल्यांदा महाराजांना जमलंय. अलौकिक महाराजांचं नियम आहेत, अलौकिक महाराजांचे खऱ्या अर्थानं प्रयोग आहेत. आपल्या पिढीला हे शौर्य धैर्य त्याचबरोबर महाराजांनी विज्ञान दृष्टी पाहिलेली नक्की शिकवा. एकदा वेळ काढून आपल्या पोराला राजगडावरती घेऊन जावा. ज्यावेळी जगातल्या सगळ्या किल्ल्यांची स्पर्धा भरली होती, उत्तम उत्तम किल्ले ज्यावेळी जगातला आले होते, त्यावेळी जगात सगळ्यात मोठा आणि सर्वोत्कृष्ट जर किल्ला कुठला ठरला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड ठरला. जगात कुठे जावा, महाराजांचा राजगड एकदा आपल्या पोरांना नक्की बघायला शिकवा. खर तर महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती कैद झाले आणि इकडं शाहिस्ते खान आली उमराव पुण्यामध्ये आलाय, पुण्यामध्ये थांबला, मुक्काम पुण्यामध्ये केला. महाराज म्हणले राहू दे रे, आपलाच महाल आहे, रहने दो रहने दो. 1 वर्ष थांबला. पण या शाहिस्ते खानानं माय माऊलींची खुलेआम कत्तल करायला चालू केली. एका लेकीची किंमत 2 गव्हाच्या पोत्या एवढी केली. महाराज म्हणाले संयम संयम. एकदा शाहिस्ते खानाला त्याच्या सरदाराने विचारलं, हुजूर 1 वर्ष झालं इथं थांबलोय, ना शिवाजी भेटतोय ना कोण भेटतोय, इधर क्यों रुके हुजूर. तभी तो शाहिस्ते खान त्याच्या सरदाराला म्हणतो, मेरे को एक बात बता दे, हम शिवा को मारेंगे. आपण जर शिवाजीला मारलं तर तो औरंगजेब आपल्याला बोलवून घेईल, आपला सत्कार करेल आणि आपल्याला परत कंधारला पाठवेल. त्या कंधारला काय उगवतं, दगड. थांब ना, इथं गव्हाच्या चपात्या खायला मिळतात. जितने दिन रहेंगे उतना दिन लंबा चलेगा. मला कधी कधी प्रश्नच पडतो, ह्या लोकांची नेमकी भावना काय असेल हो. त्यामुळे यांची सगळी राज्य अस्ताला गेली. पण 2 वर्ष थांबला, 3 वर्ष थांबला आणि महाराजांना अत्याचार एक ऐकू लागले आणि शंकरानं 3रा डोळा उघडावा तसा महाराजांनी नेत्र उघडला. महाराजांनी ठरवलं शाहिस्ते खानाला त्याची अद्दल घडवायची आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी या पुण्याच्या लाल महालामध्ये केला. कान देऊ नाही का. महाराजांनी गुप्तहेर प्रमुख भरजी नाईकांना बोलवलं. नाईक, शाहिस्ते खानाचा माज मोडावा म्हणतोय, माहितीये का ना शाहिस्ते खानाच्या लाल महालात किती सैनिक आहे आणि किती दारू गोळा आहे. आणि चालू झालं. एक माळी रोज लाल महालामध्ये फुले घेऊन जायचा. महाराजांनी काय केलं, त्या माळ्याच्या मेहुण्याला स्वतःच्या स्वराज्यात घेतला. सांगितलं एक काम करायचं, तुझा दाजी रोज लाल महालात फुले विकायला जातो,
दाजीला फक्त एवढं सांगायचं, लाल महालात शाहिस्ते खानाकडे सैनिक किती आहे. आता मेहुणा त्याचा, मेहुणा म्हणजे अवघड जागेचं दुखणं. ऐकावं तरी एक नाही ऐकावं तरी एक. ह्यो गेला, दिदीला सांगता झाला, ऐक दाजीला सांग, राजानं सांगितले आत शाहिस्ते खानाचे किती सैनिक आहे, किती दारुगोळा आहे, ऐकायला सांग. नाहीतर तो बहरजी कधी येतो मुंडक कापून जातो. इतिहासाला सुद्धा आज पर्यंत कधी कळालं नाही. सांग तेवढं. तिनं सांगितलं, ऐका राजानं सांगितलंय माहिती काढायला, आणि हा माळी दुसऱ्या दिवशी लाल महालात गेला, पूर्ण लाल महाल फिरायला आला. सांग किती सैनिक आहे. राज 4 नंबरच्या खोलीत शाहिस्ते खान झोपतो, त्याच्या साईडला त्याच्या बायकांचा जनाखाना, आणि खाली दारू गोळा तब्बल 30,000ची फौज लाल महालाच्या किल्ल्यात त्याला ठेवले. असं मला एक सांग, त्या किल्ल्यात त्या महालात जायला एक चोर दरवाजा तू बघितलास का? नाही राज, तो चोर दरवाजा त्या शाहिस्ते खानानं लपवून ठेवलाय, तो मला आजपर्यंत कधी बघायला मिळाला नाही. महाराजांना प्रश्न पडला काय करावं, आणि जगातलं सगळ्यात सुंदर हत्यार महाराजांचं, ते आवडतं हत्यार ते म्हणजे गुप्तहेर बहरजी नाईक. राजा म्हणाले, नाईक ही कामगिरी फक्त तुम्ही करू शकता. आज जावा, चोर दरवाजा कुठे लपवून ठेवलाय काढा. खर तर बहरजी कधी पिंगळा व्हायचे, कधी जोशी व्हायचे, कधी कडमुड गुरुजी व्हायचे, कधी त्या मौलवींचा वेश परिधान करायचे, शत्रूच्या सैन्यात जायचे, बातमी काढायचे आणि महाराजांना आणून द्यायचे. बहरजी नाईकांनी वेश घेतला. कोणाचा घेतला? मुस्लिम मौलवींचा. हातात तो झाडू घेतला, धूपम करत किल्ल्यावरती गेले, लाल महालामध्ये गेले, सगळीकडे धूर उठवला. शाहिस्ते खानाला सांगितलं गुरुजी आलेत, मौलाना आलेत. शाहिस्ते खान हा त्यांच्या धर्मगुरूंना फार मानणारा, तो जवळ गेला. तो म्हणता झाला, बोला काय काम काढले? नाईक सांगते झाले, खर तर मौलवींचा ड्रेस परिधान केला होता. हे बघ, शिवाजी नावाचं भूत तुझ्या या लाल महालावरती वश होणार आहे. फक्त मला एक करू दे. तुला वाटतं ना शिवाजीच्या तावडीतून तुझा जीव वाचावा? होय होय होय, फक्त एक करू दे. अख्ख्या महालात मला धूर उठवू दे. हा धूर सगळीकडे पसरवतो, हे शिवाजी नावाचं भूत पळून जाईल. उठव म्हणला धूर. त्यानं हातात घेतला झाडू, धूपम सगळ्या महालात धूर उठवला. अखंड महालात धूर उठून ज्या वेगानं वरती गेले ते नाईक, त्या वेगानं नाईक बाहेर आले, राजांपाशी गेले. राज 4 नंबरच्या खोलीत शाहिस्ते खान, सोबतच्या खोलीमध्ये त्याचा जनाखाना, बायका, खाली 1.5 लाखाची फौज उभा करण्याची क्षमता, पण 30,000ची फौज राखीव उभा केले. राजे जिथं अन्न तयार होतं ना, त्या खोलीच्या साईडला एक भांडार गुरु आहे. तिथं 8 विटा आणि 12 आडव्या फरशांनी दरवाजा बंद केलाय महाराज. तो चोर दरवाजा तिथून जाता येईल असं. दिवस कुठला राज? एक दिवस आहे. कुठला राज? रमजानचा 7वा दिवस. रमजानचा दिवस आठवड्यातला 7वा दिवस. तोच का राज? औरंगजेबाचा वाढदिवस आहे, त्याचा पण हॅपी बर्थडे. राजे हे काम करूया. शाहिस्ते खानानं ठरवले वाढदिवसा दिवशी सायंकाळी दर 1 तासानं तोफेचे 3 बार करायचे. रात्री 11 वाजता तोफेचा 3रा बार वाजेल. ज्याही वाजेल ना त्याच वेगानं आत जाऊ शाहिस्ते खान मारून टाकू. असं राजे, या मोहिमेसाठी आपल्याला एखाद्या लग्नाची मिरवणूक काढावी लागते. आता मोहिमेसाठी लगीन जुळवायचं ही सगळ्यात मोठी घटना, आणि मध्यस्थी व्हायचं याच्यापेक्षा मोठी अवघड घटना. पण महाराजांनी मोहिमेसाठी एकाचं लगीन ठरवलं. काय का ना, मोहिमेसाठी एखाद्याचं लगीन तरी झालं. आणि लग्नात सायंकाळी वराड निघालं. दिवसभर शाहिस्ते खानाचं सैनिक उपास केला होता रमजान असल्यामुळे, आणि सायंकाळी शाहिस्ते खानाचं सैनिक पोटभर खाणार होतं. पोटभर जेवण केलं, जडान्न खाल्ल्यामुळं सगळे सुस्तावले, आणि त्याच संधीचा फायदा घेत रात्री 10:30 वाजता महाराजांची ही मिरवणूक निघाली, लाल महालाच्या जवळ आली. शाहिस्ते खान शांत झोपला होता. 10:30 वाजता बहरज नाईक स्वतः महाराज कैक सैनिक घेऊन लाल महालाच्या पाठीमाग चोर दरवाजापाशी आले. आणि 11 वाजता तोफेचा पहिला बार झाला. महाराजांनी नाईकांनी तलवार बाहेर काढला. उभा होता संभाजी. तोफेचा 2रा बार झाला.
आणि जसा तोफेचा तिसरा वार झाला, संभाजी पुढे घेतला, एकच लात घातली, दरवाजा तुटला, महाराज आत गेले, लगोलग सैनिक तलवार बाहेर काढला, पळत पळत गेले, समोर एक दांड माणूस येताना दिसला, महाराजांनी तलवार बाहेर काढली, साप मेला मेला, शाहिस्ते खान मेला. पण शाहिस्ते खानाचा मुलगा नव्हता, तो शाहिस्ते खानाचा मुलगा होता, स्वतः शाहिस्ते खान नव्हता. महाराजांना सांगितलं नाईकांनी, राज हा शाहिस्ते खान नाहीये, त्याचा मुलगा आहे, राज निघा. महाराजांनी तलवार बाहेर काढली, पण सगळा आवाज ऐकून शाहिस्ते खान पळू लागला, त्याच्या पाठी मागे महाराज गेला गेला गेला, पळत गेला, बायकांच्या खोलीत जाऊन लपला. कारण त्याला माहितीये जगातला एकमेव राजा आहे जो बाईला आणि गाईला उभ्या आयुष्यात कधी हात लावत नाही. महाराज शांत उभा होते. त्याला वाटलं महाराज गेले, बायकांच्या खोलीतून तो हळूच बाहेर आला. महाराजांनी तलवार बाहेर काढली, वर करणार तोपर्यंत शाहिस्ते खान पळत पळत खिडकीकडे गेला. महाराजांनी तलवार बाहेर काढली, साप पकडण्यात चालणार, तोपर्यंत उडी मारली, जीवावरचं बुड्ड 3 बोटांवरती निघालं, 3 बोट छाटली गेली. शाहिस्ते खान वाचला. महाराज तलवार घेऊन शाहिस्ते खानाकडे पळत निघाले. नाईक म्हणाले, राज निघा, सैनिक गोळा होत आहे. ज्या तीरानं महाराज वरती गेलते त्याच वाऱ्याच्या वेगानं महाराज खाली आले. खाली भरज नायकांनी 400 घोडी तयार केली होती. महाराज घोड्यावरती बसले आणि लाल महालाच्या पश्चिमेकडे महाराज पळत गेले. भरज नायकांनी काय केलं, 400 बैल आणले होते. त्या बैलांना 2-2 मशाली बांधल्या होत्या आणि या मशाली पश्चिमेकडे महाराज गेले, पूर्वेकडे कात्रजच्या घाटात ही सगळी बैल पाठवली. शाहिस्ते खानाचं सैनिक लाल महालाच्या किल्ल्यावरती गेलं, वरनं बघितलं, मशाली कात्रजच्या घाटात जाताना दिसलेत. त्यांना वाटलं मराठी आहेत, गेले गेले गेले. शाहिस्ते खानाचं सगळं सैनिक कात्रजच्या घाटात गेलं. बैल दिसली, मशाला दिसल्या, मराठे काही दिसले नाहीत. त्यावेळी इतिहास फुटला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला कात्रजचा घाट दाखवला.